जय जय रघुवीर समर्थ। सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं। कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं विद्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री भगवान उवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाण विदितं मया। यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्। अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्। ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः। यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचे शृणु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्। एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा। एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। पंचमस्कंद प्रथमोध्यायात प्रियव्रतचरित्र विख्यात, अग्निद्रचरित्र द्वितीयात, नाभीचरित्र तृतीय, ऋषभदेवाचे राज्यशासन चतुर्थोध्यायाचे निरूपण, पंचमोध्यायी पुत्राशी ज्ञान अवधूत होणे वृषभाशी, षष्ठोध्यायात वृषभदेवाचा देहांत, सप्तमी भरतचरित्र, अष्टमी मृगजन्म भरताशी, नवमोध्यायात विप्रवंशी जन्माला भरत, रहुगणा भेटला जड भरत, दशमोध्यायी, द्वादशोध्यायी कथा रहुगण भरत संवाद वार्ता, त्रयोदशी भवाटवी गाथा, संशयनाश रहुगणाचा, चतुर्थोध्याया माझी भवाटवीची बोधराजी, भरतवंश पंचदशा माझी, भुवनकोश कथा षोडशी, गंगाकथा सप्तदशोध्यायात, संकर्षण स्तुती शिवकृत, अष्टादशोध्यायात भिन्न भिन्न वर्ष वर्णन, किंपुरुष भारतवर्ष वर्णन, 19व्यात निरूपण, षट्द्वीप लोकालोक पर्वत वर्णन 20व्यात निवेदिले, सूर्यरथ त्याची गती 21व्यात निश्चिती, भिन्न ग्रहांची स्थिती गती 22व्यात वर्णिली, शिशुमार चक्र वर्णन ते 23व्यात निरूपण, राहू स्थिती अतलादी वर्णन 24व्या माझी, संकर्षण विवरण स्तुती 25व्यात निश्चिती, विभिन्न नरक गती 26व्यात वर्णिली। गोपाल कृष्ण भगवान की जय।
पंचमस्कंदामधील 8व्या अध्यायाला आपण आता सुरुवात करीत आहोत. भरताचा मृगाच्या मोहाने मृगयोनीत जन्म. मृगाच्या मोहाने मृगयोनीत जन्म. मागच्या वेळेस आपण पाहिलं की भरत राजा जे आहेत त्यांनी आपली सगळी पूर्व परंपरा जी आहे ती सगळ्यात घेऊन लक्षात घेऊन त्याप्रमाणे वर्तन झालं आणि शेवटी आता आपण या सगळ्या राज्याचा त्याग करावा असा विचार करून, कारण त्यांचं आयुष्य पण खूप मोठं होतं. मागच्या वेळेस आपण पाहिलं की एक प्रकारे 1,000,000,000 वर्षांनी राज्यभोगाचे आपले प्रारब्ध क्षीण झाल्यावर एक लक्षात घ्यावं, जोपर्यंत आपलं प्रारब्ध क्षीण होत नाही तोपर्यंत या देहातून सुटका नाही. मग ते प्रारब्ध चांगलं असो किंवा वाईट असो. आमच्याच नात्यातल्या एक आजी पॅरालिसिस झालेल्या होत्या. पॅरालिसिस झाल्यानंतर 20 वर्ष त्या जिवंत राहिल्या. त्यांची सून म्हणजे माझ्या आत्या ही त्यांच्या पुढे गेली. त्या आजींचा मुलगा हा फक्त त्यांच्यानंतर राहिला, एवढंच आहे. पण आता त्याचं कर्म कसं असतं आणि कर्माची गती आणि कर्माचं फळ कसं असतं याचं सुंदर उदाहरण म्हणजे आमच्या आजीचं सगळं पूर्ण ते आत्या आणि आत्याची सासू वगैरे असं सगळं आहे. त्यामध्ये पहा, जसं आपण वर्णन वाचतो, चांगलं वागवलं सुनेला तर ती सूनसुद्धा जेव्हा आपल्या सुनेला वागवेल तेव्हा ती सासू काही त्यावेळेस नसते खरं म्हणजे. पण त्या सुनेने असा विचार केला की आपल्याला सासूने असं वागवलं, आता मी सुनेला तसंच वागवणार, असा जर विचार केला तर तो अधर्म झाला. पण त्याच्या व्यतिरिक्त मला कसंही वागवलं तरी मी मात्र सन्मार्ग सोडणार नाही, हा जर पक्का निर्णय असेल तर त्याला चांगली गती प्राप्त होते. अगदी याचे सगळे उदाहरणं कितीतरी आपण आपल्या आयुष्यामध्ये पाहत असतो. या भरताच्या चरित्रामध्ये विशेष म्हणजे भरताच्या नंतरचा जन्म मृगयोनीत झालेला हरिणाचा जन्म आणि त्यानंतर झालेला जडभरताचा जन्म हे आपल्याला हेच सांगतात की जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. जसं कर्म असेल तसं. आता कोणत्या कर्माचं फळ काय मिळालं आणि कोणत्या कर्मानंतर मिळालं हे मात्र समजणं कठीण आहे. एका चांगल्या सत्प्रवृत्त असा माणूस ज्याने पूर्ण आयुष्यभर कधीही कोणतीही चूक केली नाही आणि भक्ती मार्ग कधीही सोडला नाही, कदाचित एकदमच त्याच्यावर काहीतरी बालांट येतं, काहीतरी येतं, नोकरीमध्ये असेल किंवा बाहेर असेल, त्याच्यामध्ये त्याला पुढचं आयुष्य सगळं अगदी खडतर असं आयुष्य जगावं लागतं. जगाच्या दृष्टीने हा खूप सज्जन होता आणि मग त्याच्यावर असं आरोप का झाले वगैरे असे सगळे विचार समाजाच्या मनामध्ये येतात, त्याच्याही मनामध्ये येत असतील. पण जसं भगवद्गीतेमध्येच भगवान श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला की तुझा एकच जन्म तुला माहीत आहे, पण मला तुमच्या सर्वांचे कित्येक जन्म पूर्वीचे म्हणजे विवस्वान म्हणजे सूर्य त्याला मी हा योग दिला आणि तेव्हापासून हा योग एकानंतर एक पिढीला पिढी सद्गुरू आणि मग शिष्य असा तो चालत आलेला आहे. तोच योग आता मी तुला देतो. तेव्हा अर्जुन असं म्हणतात की अरे तू तर आपण बरोबर होतो, लहानपणी आपण बरोबर होतो, मग तू सूर्याला कसं काय हा योग दिला हे काही मला समजत नाही. मग भगवंत सांगतात की अहमेवा समे वागरे नान्यम दत् सदसत्परम पश्चादहम यदेतच्च योग शिष्येत सोस्म्यहम. म्हणजे मी कोण आहे, जेव्हा हे काही नव्हतं तेव्हासुद्धा मी होतो आणि हे असताना मी आहे आणि याच्यानंतरही मीच राहणार आहे. पण तुमचं येणं आणि जाणं हे तुमच्या कर्मानुसार जन्म आणि मरण हे दोन्ही तुम्ही उपभोगणार आहात. पुण्याचा सुद्धा भोग असतो आणि पापाचा सुद्धा भोग असतो. पुण्याचा भोग म्हणजे आताचं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जगणं. माझ्या माहितीप्रमाणे जे आज आपण आपल्या डोळ्यासमोर पाहतो राजकीय पुढारी, तर हे मागच्या पुण्याचा भोग आता ते भोगत आहेत. पण तो भोग केव्हा सरेल, मागच्या पापाचं फळ केव्हा ते आपल्याला उद्भवेल हे कोणाच्याही बाबतीत सांगता येत नाही. आणि म्हणून आजचा जो आपला कर्म आहे, या नरदेहातलं जे काही कर्म असेल त्या कर्मामध्ये माझ्याकडून कोणतीही चूक होऊ नये हे मात्र मी निश्चित ठरवलं पाहिजे. एक चूक जरी झाली तरी त्याचं प्रायश्चित्त मला जर भोगावं लागत असेल तर हजारो चुका माणूस आपल्या जीवनामध्ये करत असतो. या जडभरताच्या पूर्ण आख्यानामध्ये आपल्याला हेच शिकायचं आहे. जडभरत जे आहे त्याने हे सगळं राज्य म्हणजे भरताने राजा भरत जे आहे
त्याने आपलं सगळं राज्य मुलांना देऊन टाकलं आणि ते पुलहा आश्रमामध्ये आले. पुलह आश्रम हे जे आहे हा भाग नेपाळच्या गंडकी नदीच्या किनारी आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं चक्र नदी किंवा गंडकी नदी ही त्या ठिकाणी आहे. भगवान विष्णूने त्या ठिकाणी सुदर्शन चक्राचा वापर करून ते त्या ठिकाणी त्यांची जी कृपा झाली त्यामुळे तिथल्या प्रत्येक दगडामध्ये शालिग्राम जो आपण आणतो आणि पूजेमध्ये ठेवतो आणि त्या शालिग्रामाचे काही आपण पाहते शालिग्राम तुमच्याही घरी असतील, माझ्याकडे आहेत. आणि त्या तिरुपतीचे जे दाखवतात श्री व्यंकटेश्वर भक्ती चॅनेलमध्ये जे ते दाखवतात ते शालिग्राम ते किती मोठे असतात, किती त्याचं मोठं वजनदार असतात. आणि असे 10-12 शालिग्राम त्यांच्याकडे जसे आहेत तसे 7-8 शालिग्राम आमच्याकडे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे जुन्या काळापासून आहेत. त्याचीच आपण पूजा विष्णूच्या रूपाने करतो. आता विष्णू हे शालिग्रामाच्या रूपामध्ये का आले काय नाही हे सगळं कथानक पुन्हा वेगळा भाग आहे. पण एक लक्षात घ्या की या सगळ्यांचा उत्पत्ती जी आहे ती त्या नेपाळमध्ये झाली आणि गंडकी नदीच्या किनारी. आणि म्हणून गंडकी नदीचा भाग जो आहे त्याचं वर्णन या सगळ्या अध्यायामध्ये आहे. या पूर्ण स्कंधाला आपण जे नाव दिलं भागवताचे दशलक्षणं जे आहेत सर्ग विसर्ग आणि स्थान, तर स्थान हा जो भाग आहे 5वा स्कंध याचा विषय म्हणजे स्थान पुराणाचं लक्षण आहे. म्हणून स्थान म्हणून या ठिकाणी भौगोलिक स्थान जे आहेत त्याचं वर्णन या पूर्ण अध्यायामध्ये केले गेलेलं आहे. किम पुरुष वर्णन पाहिले, अग्निग्रहाच्या ज्या मुलांना सगळं वाटून दिलं ते वर्णन आपण पाहिलं. या सगळ्यामध्ये या भौगोलिक स्थानाचं वर्णन राजा आणि त्याचं राज्य याचं वर्णन या सगळ्या कथांमध्ये येत आहे. आता या ठिकाणी मुख्य म्हणजे आसक्ती. एका प्रवचनकाराने खूप छान सांगितलं की आसक्ती हा शब्द असाच आहे की ज्याच्यामध्ये हिंदीमध्ये म्हटलं तर आसक्ती आहे. मग ते म्हणतात जो आसक्ती है वो जा भी सकती है. म्हणजे आसक्ती असेल तर ती निरासक्तीमध्ये बदलणं हे सुद्धा माणसाच्याच आपल्या पुण्याने कर्माने अनुष्ठानाने आपण करू शकतो. जी आली तिला घालवणं हे सुद्धा आपण करू शकतो. या ठिकाणी भरताचा मृगाच्या मोहाने मृग योनीमध्ये जन्म. आता हे भरत जे आहेत राजा भरत सगळं सर्वसंग परित्याग केला आणि त्या ठिकाणी गंडकी नदीच्या किनारी जाऊन राहिलेले आहेत. झोपडी बांधून त्या ठिकाणी राहतात. आमच्या तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये एक पूर्ण अध्याय दिलेला आहे की सगळ्या संसाराला कंटाळून तो संन्यासी बनतो आणि त्या जंगलामध्ये जाऊन राहतो. त्या ठिकाणी एक झोपडी बांधून राहतो. आता तो एकटा आहे, ती झोपडी आहे, बाजूला नदी आहे, स्नान संध्या करायचं आणि जप करायचं, परमेश्वराचं अनुष्ठान करायचं. पण लोक जे आहेत ते स्वस्थपणे कोणालाच राहू देत नाही. समाज जो आहे तो असा आहे. काय तो एकटाच राहतो आणि एके दिवशी झालं असं की त्यांची लंगोट जी होती ती कोणीतरी पळून नेली. आता लंगोटच पळून नेल्यामुळे आता या महाराजांची पंचायत झाली. मग अरे असं कोण पळून नेतं म्हणे, त्यासाठी तू काहीतरी उपाय कर म्हणे, कोणाला तरी ठेव तिथे. मग आता कुत्रं ठेवलं. आता कुत्र्याला काहीतरी पाहिजे म्हणून मग त्यामुळे एक मांजर ठेवली. मांजर आहे तर मग त्यामुळे दूध आलं. त्या दूध ते मांजर प्यायला लागलं. म्हणजे आता याचं सगळं जे काही अनुष्ठान होतं ते सगळं बाजूला राहिलं आणि तो पुन्हा जंगलामध्ये जाऊन सुद्धा संसारात अडकला. हे सगळं जडभरताचंच कथानक या कथेमधून आपल्याला या अध्यायामध्ये या 3-4 अध्यायामध्ये पाहायचं आहे. आता सगळं दिवसाचं सगळं अनेक झालं, सगळं झालं आणि प्रणवाचा ओंकाराचा जप करत जवळपास 3 मुहूर्तपर्यंत ते त्या ठिकाणी बसले. 3 मुहूर्त म्हणजे एक मुहूर्त म्हणजे 32-33 मिनिटं आहे. म्हणजे 1.5 तास 90-92 मिनटं त्या ठिकाणी ते बसलेले आहेत. आता त्याच वेळेस काय झालं, आता हे तर ध्यानामध्ये आहेत, ओंकाराचा जप सुरू आहे, सगळं आहे. त्याच वेळेस एक हरिणी जी आहे ती तहानेने व्याकुळ झालेली होती आणि पाणी पिण्याची इच्छा असल्यामुळे ती धावत धावत पाणी पिण्यासाठी त्या गंडकी नदीच्या किनारी आली. आणि आता ती पाणी पिणार एवढ्यामध्ये मोठ्या सिंहाची गर्जना त्या ठिकाणी झाली. सिंहाची गर्जना, सिंह किती लांब असला सगळ्या वनामध्ये तो आवाज इतक्या प्रकारे घुमतो की प्रत्येकाला भीती वाटायला. आता हे तर सगळं सर्वसंग परित्याग करून देहबुद्धी गेलेली आहे असं करून त्या ठिकाणी बसलेले होते. त्यामुळे हे विचलित झाले नाहीत त्या क्षणाला, तरी पुढे झाले असतील पण तिथे नाही झाले. पण त्या हरिणीने जेव्हा पाणी प्यायला एक घोट पण नसेल पिला तेव्हा तिने जेव्हा पाहिलं तेव्हा ती हरिणी जी होती ती सगर्भा होती. तिच्या गर्भामध्ये एक लहान पिल्लू जे आहे ते वाढत होतं.
आता आपला गर्भ जो आहे तो सुरक्षित राहायला पाहिजे आणि आपली तहान पण भागली पाहिजे. आता या दोन्ही गोष्टीमध्ये तिने निवड केली तर आपला गर्भ सुरक्षित राहायला पाहिजे आणि म्हणून या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर तिने उडी मारली. तत्र तदा राजन हरिणी पिपासया, पिपासया म्हणजे तहानेली, जलाशयाभ्याम शमैकोव जगाम, आणि ती शमन करण्यासाठी उडी मारली. आणि उडी मारत असताना ती किंचाळी त्या सिंहाची गर्जना ऐकली आणि त्याबरोबर तिचा गर्भ त्या ठिकाणी चलित झाला. तो पडला, म्हणजे ते वासरू जे होतं ते पाण्यामध्ये पडलं आणि ती पलीकडच्या तीरावर जाऊन गतप्राण झाली. आता आई गतप्राण झालेली आहे, लहान बालकाचा जन्म झालेला आहे, अशी अनेक उदाहरणं आपण सुद्धा पाहतो. प्रत्येक काहीतरी एक आताही सिरियल चालू आहे पाहिजे, सायली वगैरे काय ते, त्या सिरियलमध्ये अगदी ती ॲक्सिडेंट झाला, ते आई वडील गेले, ती मुलगी कुठेतरी गेली आणि मग अनेक वर्ष गेली, असं ते सिरियल खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. पण त्यामध्ये पाहताना हेच आपल्या लक्षात येतं की आपण ज्याला पाळतो त्याच्यावर प्रेम करतो आणि त्या प्रेमापोटी मूळ जे आपलं जे नरदेह ज्यासाठी मिळाला त्या आपल्या मूळ ध्येयापासून आपण विचलित होतो. तसं या ठिकाणी ती हरिणी तर मरून गेलेली आहे, पण त्या पिल्लाला पाण्यामध्ये वाहत जात असताना आता भरतराजा जे आहेत ते आता आपल्या ध्यानातून जागे झाले आहेत. आता हे त्यांचं जागं होणं हे सुद्धा पूर्वकर्मानुसार, पूर्व पुण्याईने असेल म्हणा किंवा पूर्व पापाने असेल म्हणा. मग ते जागे होतात आणि त्या सिंहाच्या भीतीने त्यांचंही काळी धडधडू लागलेलं आहे आणि भयभीत झाले आणि त्याने त्या पाण्यामध्ये उडी मारली आणि त्या पिल्लाला सहजपणे उचललं आणि त्याला बाहेर काढलेलं आहे. आता ते छोटंसं हरिणाचं पाडस आहे, आईची ताटातूट झालेली आहे, त्या छोट्या बाळाला तर काही समजत नाही. यांनी विचार केला की मला परमेश्वराने माझ्यासमोर ही घटना घडलेली आहे, तर आता माझं कर्तव्य आहे. आता कर्तव्याची जाणीव झाली आणि भगवंताने मला आता हिचा सांभाळ करावा असा आदेश दिलेला आहे. इथपर्यंत ठीक आहे. पण आता तो सांभाळ करताना मी माझं मन त्यातच गुंतवणं आणि माझ्या नित्य नैमित्तिक अनुष्ठानापासून प्रचलित होणं हे जे आहे हे मात्र धोकादायक आहे. हे सगळं हे कथानक आपल्याला सांगतं. आता त्या छोट्या पिल्लाला आमचे आचार्य किशोरजी व्यास हे त्या मृगशावकाचं नाव सांगतात, राजा 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 म्हणतात ते. आता भरत राजा जे आहे ते त्याला राजा राजा कुठे गेला राजा दिसत नाही. आणि मग आपलं जप सुरू आहे तेवढ्यामध्ये तो ते हरणाचं पिल्लू जे आहे ते त्यांच्याजवळ येतं, त्यांच्याजवळ येऊन बसतं. ते आल्याची चाहूल लाईना लागते. ध्यानामध्ये असतानासुद्धा चाहूल लागली म्हणजेच देहबुद्धी आहे. आणि मग तिकडे लक्ष जातं, डोळे उघडून पाहतात. ते आता आपल्याजवळ बसलं आहे, त्यांना खूप आनंद होतो. मग हळूच ते आपल्या हाताने यांना स्पर्शसुद्धा करतं. त्या पिल्लाचा स्पर्श झाल्यानंतर मग यांनासुद्धा त्याच्याबद्दल प्रेम वाटायला लागतं. अरे याला काहीतरी पाहिजे वाटतं, याला काहीतरी दूध पाहिजे, याला काहीतरी पाणी पाहिजे, असे विचार सारखे त्यांच्या मनामध्ये येत जातात. आणि मग थोड्याच दिवसात त्यांचं जे यम नियम भगवत पूजा जी आहे ते हळूहळू कमी होत जातं आणि सगळं प्रेम त्या पिल्लाच्या भोवती त्यांचं व्यक्त होतं. त्या बिचारा पाडसाला कालाच्या प्रभावाने, कालाच्या चक्रामुळे आपली हरिणी त्याची जी आई होती ती कळपापासून दूर झाली आणि इथे याला जन्म देताच तिने आपला प्राण सोडला आणि आता या भरतांच्या जवळ ती आलेली आहे. मग आता तिचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे. नूनम ह्या साधव उपशमशीला कृपण सुरद एवं विधार्थे स्वार्थानपि गुरुतरानुपेक्षन्ते. शांत स्वभावाचे आणि गरिबाचे हितचिंतक जे आहेत, जे सज्जन आहेत, त्यांना आपल्या शरण जो आले आपल्याला त्याचं रक्षण करणं हेच आपलं कर्तव्य आहे असे ते समजतात आणि त्यापुढे स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवतात. अशा प्रकारे त्या हरणाशी, त्या पाडसाशी प्रेम आणि आसक्ती झाली आणि मग उठता बसता त्याचाच विचार मनामध्ये यायला आणि त्या हरणाच्या संगतीमध्ये यांचा वेळ जाऊ लागला. नित्यनैमित्तिक कर्म करताना सुद्धा तिकडे यज्ञामध्ये आहुती टाकायची, त्या पळीने ते सगळं
हवानं द्रव्य घेतलेलं आहे, तूप घेतलेलं आहे, ते आता अग्नीला अर्पण करणार. तेवढं कुठेतरी आवाज आला. त्याला वाटतं अरे कोणीतरी आलं आपल्या या शावकाला, कोणीतरी घेऊन जात असेल किंवा एखादा हिंस्र पशु त्याची हत्या करत असेल असा विचार करून ते सगळं सामुग्री तिथे ठेवतात. पुन्हा त्याच्या मागे धावत जातात. असं करता करता आणि एखाद दिवशी तो जर त्यांना दिसला नाही, त्याची चाहूल एखाद दिवशी आली नाही, तेव्हा ते पुन्हा आपलं ध्यान सोडून जसा एखादा कृपण माणूस पैसा चोरीला गेल्यानंतर जसा कावरा-बावरा होतो, तसे कावरा-बावरा होऊन ते विरहाने व्याकुळ होतात आणि त्या जंगलामध्ये त्याचा शोध घेतात. आणि मग अशा प्रकारे त्यांचं रोजचं जे अनेक आहे ते मात्र मागे पडलं. मग आता ते काय करतात की त्यांच्या मनामध्ये विचार येतात, अरे ते इतक्या आपल्या आश्रमामध्ये होतं, इतकं छान हिरवंगार गवत आहे, समोर पाणी आहे, ते गवत खात होतं, माझ्यासमोर ते होतं तेव्हा मला किती आनंद होत होता. म्हणजे आता सगळा विचार परब्रह्माचा गेला आणि त्या हरणाच्या पिल्लाचा विचार त्यांच्या ठिकाणी आला. आता संपूर्ण हे जे हरिण जे आहे माझ्याकडे येत होतं, माझ्या मांडीवर बसत होतं, असं सगळं विचार करता करता ते म्हणतात, कधी मी दर्भासनावर सगळं हवन सामग्री ठेवत होतं तर ते येऊन त्याला तोंड लावत होतं आणि त्याला तोंड लावलं की ते अपवित्र होत होतं. मग मी रागवत होतो त्याच्यावर. भरत म्हणतात, राजा भरत या ठिकाणी जे संन्यास घेऊन बसलेले आहेत ते म्हणतात, मी त्याला रागवत होतो आणि रागवल्याबरोबर ते बिचारं मुकं जनावर हे स्वतःचं तोंडसुद्धा एकदम लहान करून एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसत होतं. आता त्यावेळेस ते म्हणतात की त्याला रागवल्याबद्दलसुद्धा मला आता वाईट वाटत गेलं. म्हणजे आता सगळ्या मनाने सगळे विचार चालू आहेत आणि त्याप्रमाणे क्रिया चालू आहेत. आणि मग म्हणतात, आता एवढं करेपर्यंत वर आकाशामध्ये चंद्रसुद्धा दिसायला लागलं. आता चंद्र, त्याचं चांदणं आणि चंद्राचं दिसणं याचेसुद्धा खूप छान श्लोक या ठिकाणी आलेले आहेत. आणि मग तो चंद्र जो आहे तो म्हणतो की आता ह्या पिल्लाचा याने आपल्या आश्रयाला ठेवलं आणि त्याचं पालनपोषण हा राजा चांगल्या प्रकारे करतो की नाही, म्हणून रोज चंद्र त्या ठिकाणी उगवून आपल्या चांदण्याने तो सगळं पाहत होता असं वाटतं. आणि दुसरीकडे वाटतं की याचा पालनपोषण करण्यामध्ये या राजाला किती कष्ट झाले असतील, म्हणून याचं कष्ट निवारण करावं म्हणून आपल्या शीतल, शांत आणि स्नेहपूर्ण अशा त्या चांदण्याचं अमृत किरणाने त्या भरताना थोडंसं त्यांचं मन शांत करण्याचा प्रयत्न चंद्रदेवता करत आहेत असं सुद्धा त्यांच्या मनात येतं. असं त्यांचं सगळं आयुष्य आता पुढे सुरू झालं. आणि मग एक कथा सांगतात, आमचे सुनील दादा ही कथा सांगत होते की एक मारवाडी आहे, खूप श्रीमंत आहे, सगळं आहे आणि आता आयुष्य संपत आलेलं आहे. त्याने आपल्या मुलांना शेवटची घटका असल्यामुळे मुलांची आठवण झाली, मुलांना बोलावलं. चारही मुलं त्या ठिकाणी पलंगाच्या भोवती जमा झाली. आता नजर असे क्षीण झालेले असल्यामुळे मुलांनाही ओळखू शकत नव्हते. अरे हा आला का, तो आला का. चारही मुलं म्हणतात, आम्ही इथेच आहे बाबा, आम्ही तुमच्या समोरच आहोत. मग ते म्हणतात, अरे सगळे इथे आहेत, मग दुकानात कोण आहे. असं त्यांच्या मनामध्ये एक वाक्य आलं आणि त्या दुकानात कोण आहे असं म्हणतात त्यांचा देह गेला. सुनील दादा छान सांगायचे ते. आणि मग त्यांचा देह त्याने देह ठेवला. आता अंतिमती सा गती. मती कुठे होती, त्या दुकानात होती. आणि मग झालं असं की त्यांचा पुढचा जन्म, आता प्रत्येक जन्म आपले सजीवच आपल्याला मिळतील असं नाही. ते गमतीने सांगायचे या बाबतीमध्ये की पुढच्या जन्मामध्ये त्यांना कुलपाचा जन्म मिळाला. आता कुलपाचा जन्म म्हणजे लक्षात घ्या, निर्जीव आहे. काळजी कशाची, दुकानात कोण आहे. आता दुकान सुरू असलं किंवा दुकान बंदही असलं, ते मालक गावालाही गेले तरी ते कुलूप तिथंच राहतं. म्हणजे त्या मतीप्रमाणे ते कुलूप योनीमध्ये गेले आणि कुलूप बनवून त्या दुकानामध्ये 24 तास आयुष्यभर त्या दुकानामध्ये राहिले. हे जसं आहे तसंच या ठिकाणी झालं की हरिण रूपाचं चिंतन झाले अंतिमती सा गती. आणि म्हणून त्या भरतांना पुन्हा देहत्याग झाला, त्यांचंसुद्धा आयुष्य संपत आलं आणि त्या हरणाचं चिंतन करता करता ते स्वतः हरणाच्या रूपामध्ये पुन्हा त्यांनी पुढचा जन्म घेतला. आता भरत हे जे विचार करतात की मी किती संयमशील होतो, महानुभाव होतो, पण माझ्या मार्गापासून भ्रष्ट झालो.
भगवंतामध्ये माझं चित्त मग्न होतं. भगवंताच्या गुणाचं श्रवण कीर्तन करत आणि त्या वासुदेवामध्ये निरंतर त्याचं चिंतन करत होतो. मी त्यांच्या गुणांचं श्रवण करत होतो. पण माझी आराधना, माझं स्मरण जे आहे ते खऱ्या अर्थाने सफल होत होतं. पण त्यामध्ये मी असा मूर्ख झालो, अज्ञानी झालो की माझं मन त्या हरणाच्या पिल्लामध्ये अडकून राहिलं आणि म्हणून माझं ध्येयापासून मी विचलित झालो, असं जडभरत मनामध्ये आणतात. इत्येव निगूढ निर्वेदो विसृज मृगीं मातरम पुनर्भगवत्क्षेत्रम उपशमशील मुनिगण दयितं शालग्रामं पुलत्स्य पुलहाश्रामं कालंजरात प्रत्याजगाम म्हणजे तिथे पुन्हा ते आले. मग आता हे हरिण बनलेलं जे भरत आहेत राजा, म्हणजे एक जन्म राजा भरताचा, दुसरा जन्म त्या हरिणाचा. आता यांना पूर्व पुण्याईनी मागची स्मृती त्यांची शिल्लक होती, म्हणून आता हरिणाच्या रूपामध्ये जरी आले तरी ते पुन्हा त्याच ठिकाणी आले ज्या ठिकाणी भरतराजा राहत होते. कलंदर पर्वतावरून निघून पुन्हा आपल्या मुनींच्या आश्रमाजवळ आले. आता त्या हरणाला काही समजत नव्हतं, पण आपण इथेच आलो हे त्याच्या लक्षात येतं. म्हणून पुल ऋषीच्या आश्रमाच्या जवळ शालग्राम तीर्थ या ठिकाणी ते आले. शालग्राम म्हणजे शाल्व वृक्ष ज्या ठिकाणी भरपूर आहे ते शालग्राम तीर्थ, त्या ठिकाणी ते आले. आता ते हरणाचं पिल्लू त्या ठिकाणी आलं, पूर्वस्मृती होती आणि म्हणून त्या ठिकाणीच राहायचं. आता सगळं आपलं जे प्रारब्ध आहे ते आता भोगून इथेच संपवायचं असं त्यांनी ठरवलं. आणि त्यामुळे त्या आश्रमाच्याच भोवतीचं सारखं फिरायचं, तिथलंच गवत खायचं, वेली असतील काय जे असेल तर पाला असेल तो खायचा. आणि आपली ही मृगजन्मी योनी आपल्याला जी प्राप्त झाली आहे ती आपल्याला पूर्वप्रारब्धानुसार प्राप्त झाली आणि म्हणून ते पूर्वप्रारब्ध आपलं नष्ट होईपर्यंत या ठिकाणीच राहायचं असा विचार करून ते त्या ठिकाणी राहू लागले. कोण? ते भरत जे आहेत त्यांची दुसरी योनी जी हरणाची आहे. आणि मग एके दिवशी त्या हरणाचा सुद्धा अंतकाळ जवळ आला असं ओळखून त्या हरणाने आत्तापर्यंत त्या गंडकी नदीमध्ये रोज स्नान करून स्वतःला धन्य समजायचं आणि त्याने त्या गंडकी नदीमध्ये स्नान करून स्वतःला त्यामध्ये विसर्जन केलं. पाण्यामध्ये बुडवून त्याने देह सोडला गंडकी नदीमध्ये. गणयन मृगशरीरम तीर्थोदक क्लिन्न उत्ससर्ज म्हणजे त्याने आपला प्राण त्या ठिकाणी सोडला, आपला देह विसर्जन केला. अशा प्रकारे हा 8वा अध्याय जो आहे तो या ठिकाणी समाप्त होतो आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां पंचमस्कंधे भरतचरिते 8मोऽध्याय पूर्णः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता आपण 9व्या अध्यायामध्ये जात आहोत. थोडंसं भजन करूया. नमो नमस्ते व्यासगुरु जय निगमागम कल्पतरो. नमो नमस्ते व्यासगुरु जय निगमागम कल्पतरो. अचतुरवदनो विश्वविधाता विभुजो हरिरचि परिपालयिता. आभारनयनो शिवसंहरता त्वमेव भगवन् विश्वगुरो. त्वमेव भगवन् विश्वगुरो जय निगमागमकल्पतरो. वेदारण्यकसमारोपणम् उपनिषदमृतोदधिनिर्मथनं पुराणमन्दिरपरिनिर्माणं त्वया कृतेः जगद्गुरो जय निगमागमकल्पतरो.